लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 29 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आणि बघा, काल आपण पाहिलं या मानिनीताई रडताय पडताय. आता काय झालंय, घटस्फोट ऐकू येतंय. आता हा जीवा विचारतो, का गाई तुला कोणी सांगितलं घटस्फोटाचं? मग आता या मानिनीताई म्हणतात, रेखा मावशीचा फोन आला होता बाबा. आता काव्या विचारायला जाते मानिनीताईंना, काकू मला कळलं नाही, डिवोर्सचं तुम्हाला कोणी सांगितलं? मग आता या मानिनीताई म्हणतात, अगं रेखा मावशीचा फोन आला होता. अगं फोनवर पण ढसाढसा रडत होती ग. अगं रेखा म्हणजे माझी बहीण ग, तिचा फोन आला होता काव्या. अगं तिने सांगितलं मला की तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा दोघं घटस्फोट घेत आहे. पाहिलं का प्रेक्षकांनो, आपला अंदाज बरोबर होता ना. आपल्याला आधीच माहीत होतं की यांच्या घटस्फोटाचं मानिनीताईंना अजून कळलंच नाहीये. तर बघा, आता 6 महिने पण झाले नाहीये, लगेच हे पोरं डिवोर्स घ्यायला लागलेत बघ. आता यांच्या म्हणजे काय, मावस बहिणीचं का मावस भावाचं डिवोर्स होऊ लागला, जीवा आणि पार्थचा. जीवा म्हणतो, काय आनंद दादा आणि अपेक्षाचा डिवोर्स होतोय? आता पार्थ म्हणतो, तुम्ही दोघे त्यांच्याबद्दल बोलत होतात का इतक्या वेळ? आता ते जीवाचे वडील म्हणतात, मग काय झालं, दुसरं कोणाबद्दल बोलणार होतो आम्ही? आता हे दोघे जरा मनातून चपकतात. जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या सगळेचे सगळे एकमेकांकडे घाबरून पाहायला लागतात. मग मानिनीताई करतात बडबड, कसं बाई या पोरांचं मन धजावतं. 6 महिन्यात हे पोरं एकमेकांपासून कसे काय वेगळे होतील बाई? कसं काय यांना ही हिंमत होती अशी करायची? म्हणजे मला विचारच करता येत नाही या सगळ्या गोष्टींचा. अहो, आनंद आणि अपेक्षा मला जीवा आणि काव्यासारखेच आहे हो. म्हणजे जीवा आणि नंदिनी सारखेच आहेत, आपल्या पोरांसारखेच आहे. आपल्या हातानेच आपण त्यांची लग्नगाठ बांधली होती ना. अहो, मला तर आता समजतच नाहीये, म्हणजे पुढची पिढी अशी कशी प्रॅक्टिकल विचार करते बाई. आम्हाला नाही जमलं कधी, आम्हाला सगळं जोडणं टिकवणं एवढंच कळतं, असं एका क्षणात तोडून टाकणं नाही बाई, नाही, आपल्याला नाही जमलं कधी. आता हे सगळं बोलत असताना त्या खूप धापा टाकून रडत असतात. नंदिनी म्हणते, आई चला बरं, तुम्ही पडा बरं तुमच्या खोलीत, किती त्रास करून घेताय स्वतःला, चला बरं चला, आराम केला तर बरं वाटेल तुम्हाला. आता ही नंदिनी मानिनीताईंना खोलीत घेऊन जाते. मानिनीताईंना रूम मध्ये घेऊन गेल्यानंतर ते पार्थचे बाबा म्हणतात, बरं झालं पोरांनो तुम्ही आलात, नाही म्हणजे तुमच्या बायका पण आल्या तिथे. ती आपली वसुताई आणि रम्या दोघी जणी आपल्या मस्त रूम मध्ये फोन लावून बसल्यात कानाला. ते हेडफोन लावून काहीतरी वेबिनार ऐकतायत त्या. अरे पोरांनो, अशा वेळेला आपल्या पुरुषांचा काही विशेष उपयोग नसतो रे. अशा वेळेला बाईच हवी असते बाईला सांभाळायला, सहानुभूती द्यायला. बरं झालं आता मानिनीच्या सुना आहेत ना तिच्या जवळ, म्हणजे आता आपल्याला चिंता नाहीये. आता बघा प्रेक्षकांनो, जरा इमोशनल गेम खेळलाय त्यांनी. मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, मालिकेची स्टोरी पुढे का जात नाहीये? एवढे चांगले कलाकार आहेत प्रेक्षकांनो, एवढी स्लो दाखवत आहे ना मालिका. कधी कधी अचानक ग्रीप घेते आणि कधी कधी इतकी स्लो जाते ना की विचारूच नका. तर बघा आता काय झालंय, मानिनीताई खूप रडत असतात. मग या दोघी सुना त्यांच्याजवळ बसल्यात, गप्पा मारतायत, एक आधार देतात इमोशनल. आता या मानिनीताई कसं तरी करतात. मग आता नंदिनी म्हणते, आई असं काय करता? मग आता मानिनीताई म्हणतात, नाही ग नंदिनी, मला काही शांत वाटे ना बाई, आणि मलाही झोप लागणार नाही, आणि या पोरांचा विचार मनातून जातच नाहीये ग. अगं बघ ना, माझ्या बहिणीची सून खूप चांगली मुलगी आहे ग अपेक्षा. अगं घरी आली ना ती, तेव्हा तिने सगळ्या रीतीभाती केल्या ग, वाढदिवस, पूजा अर्चा, अगं सगळे रीतीभाती चांगली करत होती ग ती. आणि अचानक पोरं वेगळे राहणार असं म्हणायला लागले. पण आमच्या बहिणीला काही पटेना ना. अगं दोघंही कुरबुर करायला लागले. पण तरी सुद्धा माझी बहीण म्हणाली, वेगळे राहायचं असेल तर राहा बाबा तुम्हा दोघांना. पण हा आनंद हा काही ऐकेना, म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा ग, म्हणून त्याची बायको चिडली, गेली माहेरी चिडून. आणि अगं अचानक घटस्फोटाचे पेपरच पाठवले का त्या पोरीने. आणि हा पट्ट्या पण बघ ना कसा, घरी काही बोललाच नाही ग. अगं घरी बोलायचं ना याने, आनंदने, माझ्या बहिणीच्या नवऱ्याला, पण या आनंदने परस्पर सही केली आणि घटस्फोट देऊन टाकला ग. काय बाई अवघड झालंय आजकालच्या पोरांचं, आम्हाला तर कळतच नाही बाई तुमच्या मनाचा थांगपत्ता. पण पोरींनो, तुम्ही दोघी ना फार गुणी आहात, मला माहिती आहे मी असं म्हणायला नको, पण अगं पोरींनो, खरंच माझं घर तोडून जाऊ नका ग कुठे. आता या मानिनीताई जेव्हा इतक्या इमोशनल होऊन बोलतायत ना, तेव्हा या पोरींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागली आहे. थोडंसं ओव्हर वाटलंय प्रेक्षकांनो. पण आता बघा, मानिनीताई म्हणतात, बाई आम्ही पोरांना लग्न करून पोरी आणतो, नाही म्हणजे आम्ही सुना म्हणून तुम्हाला मिरवतो. अगं आम्ही लाड पण करतो ग पोरींनो तुमचे, तसेच आम्ही खूप प्रेम करतो ग तुमच्यावर. तुम्हाला दुखलं खुपलं तर पोटच्या पोरीसारखी काळजी घेतो ग तुमची. आम्हाला माहिती आहे तुम्ही परक्यांच्या पोरी, आम्ही तुम्हाला घरात आणतो. आणि खरंच ग, आम्ही काही तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही ग, आम्हाला समजतं ग हे सगळं.
आम्ही आम्ही आमच्या पोरांना सोपवतो ग तुमच्यावर, त्या आमच्या पोरांना जपा ग. तुम्ही त्यांची बायको आहातच, त्यांची मैत्रीण व्हा, त्यांची आई पण व्हा, एवढीच काय ती अपेक्षा आहे ग पोरीनो. अगं माझं घर तोडू नका ग, हे घर नका मोडू ग प्लीज, असं म्हणून आता ते ढसाढसा बिचाऱ्या रडायला लागतात. त्यांची अपेक्षा अगदी ग्राह्यच आहे. पण बघा आता त्या एक प्रकारे एक जबाबदारी लागताय या दोघींवर असं म्हणायला हरकत नाही आहे. आता त्या मानिनताई त्यांच्या गालावून हात फिरवत म्हणतात, पोरीनो कराल ना ग माझ्यासाठी एवढं, कराल कराल, मला खात्री आहे असा विचार तुमच्या मनातही कधी येणार नाही. तुम्ही नाही देणार माझ्या पोरांना पोरीनो मनापासून सांगते ग. अगं नका ग माझं घर तोडू, आणि तुमचे नवरे जरी सोडले ना तुम्ही तरी मला नका सोडू ग पोरीनो, या आईला नका सोडून जाऊ. आता असं म्हणून त्या जवळ घेतात दोन्ही सुनांना. कसं आहे ना प्रेक्षकांनो, मानिनी त्यांची अपेक्षा रास्तच. आता कुठल्याही एका वयस्कर स्त्रीला असं वाटणारच की आपलं घर तुटलं नाही पाहिजे, घर जोडलेलं राहिलं पाहिजे, आणि त्यातून 2-2 सुना आहे, यांचे लग्न बळजबरी झालंय. आता ही भीती यांच्या मनात असणं साहजिक आहे. पण आता यांच्या मनात चोर आहे ना, म्हणजे आता यांना घटस्फोट घ्यायचा आहे, यांचं ठरलंय, जाऊन हे सह्या पण करून आलेत. कसं झालंय प्रेक्षकांनो, आता हा जो बॉम्ब आहे ना हा तो कुठल्याही क्षणी टाकू शकतात. म्हणून आपलं प्रेक्षकांच्या डोक्यावर म्हणा किंवा मनावर म्हणा टांगती तलवार ही असणारच आहे. कधी एक्सपोज होईल, कधी एक्सपोज होईल. आता मागे नाही का जीवा आणि काव्याचं अफेअर आहे, हे कधी एक्सपोज होईल अशी टांगती तलवार होती. तर आता तसंच हे घटस्फोटाचं प्रकरण त्यांनी मध्ये आणलंय. काय सांगू प्रेक्षकांनो, इतके लहान लहान एपिसोड दाखवतात आणि काहीच दाखवत नाही असं म्हणायला हरकत नाही. पण छान दाखवलं ना की बाई मी भरभरून कौतुक करते, हेही तितकंच खरं आहे आणि आपण सगळेच करतो. तर आता बघा या पार्थचं आणि त्याच्या बाबांचं सीन दाखवलाय. जीवा पण बसलाय तिथे, हे तिघे सोबत असतात. जीवा म्हणत असतो आईने फारच मनाला लावलं बाबा हे सगळं प्रकरण. पार्थ म्हणतो हो ना, आईला फारच वाईट वाटतंय. मग आता हे जीवाचे आणि पार्थचे बाबा त्यांना म्हणतात, काय रे पोरांनो, कुठल्या आईला आवडेल रे आपल्या पोरांचा घटस्फोट झालेला. म्हणतो पण नंदिनी मगाशी म्हणाली बाबा तसं डिवोर्सची कारणं ज्याची त्यालाच कळतात ना. मग आता ते पार्थचे बाबा म्हणतात तसं नाही रे बेटा, म्हणजे नवरा दारू पितो, मारहाण करतो बायकोला, सासरचे त्रास देतात, नवऱ्याचं दुसऱ्या कोणासोबत अफेअर आहे, अशी कारणं असली तर घटस्फोट घेणं ठीक आहे. पण ही अशी घरगुती कारणं असल्यावर कोर्टाची पायरी कशाला चढायचं. आता हे पार्थचे बाबा ना जीवा आणि या पार्थकडे सारखे बघतात. मला ना एका क्षणाला असं फील झालं की जणू काही मानिनीताई आणि पार्थचे बाबा मिळून काही नाटक करतायत का. तुम्हाला असं वाटलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता जीवा म्हणतो पार्थ म्हणतो बाबा जर एकमेकांमध्ये म्हणजे प्रेमच नसेल एकमेकांमध्ये तर एकमेकांना अडकावून ठेवण्यात अर्थ नाही ना. पार्थचे बाबा म्हणतात बरोबर आहे तुझं पार्थ, अडकून ठेवणं तेव्हा असतं जेव्हा एखाद्याचं मन दुसऱ्यामध्ये अडकलेलं असतं. ते म्हणजे तेव्हा नवरा बायकोचं नातं त्यांना एक्सेप्टच करायचं नसतं ना. पार्थ म्हणतो हो बाबा, पण अशा वेळेला आपण काय करायचं. समोरच्याची इच्छाच नसेल संसार करायची, त्याला आपण विनाकारण बांधून ठेवायचं का आपल्यामध्ये, जनावरासारखं दावणीला बांधल्यासारखं. आता पार्थचे बाबा म्हणतात नाही अजिबात नाही, असं का करायचं. अरे असं करण्यात अर्थच नाही, पण अशा वेळेला घरच्या वडीलधाऱ्या माणसांशी बोलावं. नाही म्हणजे परस्पर निर्णय पोरांनी अजिबात घेऊ नये असं मला वाटतं. आता जीवाला पण हे लक्षात येतंय. आता पार्थचे बाबा पुढे म्हणतात असं होऊ शकतं ना, वडीलधाऱ्या लोकांचा घरातला सल्ला म्हणजे वडीलधाऱ्यांचा एखादं वाक्य यांना विचार करायला भाग पाडू शकतं ना. नाही म्हणजे कसं असतं पोरांनो, मी एखाद्या टिपिकल बापासारखं बोलतोय असं समजू नका बरं का. पण कसं असतं काही गोष्टींमध्ये आमची पिढी आणि तुमची पिढी यामध्ये ना फरक आहे बरं का पोरांनो. अरे कसं नातं टिकून राहील, कसं धरून ठेवता येईल नात्याला, याचा ना तुम्ही पोरांनो विचारच करत नाही बघा. जोर देत नाही तुम्ही या गोष्टीवर. एकमेकांचा त्रास व्हायला लागला की सोडून द्यायच्या गोष्टी करता. अरे सोल्युशन शोधा, अरे प्रश्न किती मोठा आहे याचा विचार करा. अरे जरा स्वतःला विचारा, म्हणजे स्वतःलाही वेळ द्या आणि पार्टनरलाही वेळ द्या. अरे पोरांनो माहिती आहे का, खूप आधी म्हणजे अगदी लहानपणीच लग्न व्हायची बघा. म्हणजे दूर गेल्यानंतरच कळायचं की आपण एकमेकांची नवरा बायको आहोत. त्यावेळेला समाजाच्या भीतीनं, आईवडिलांच्या धाकाने म्हणा, पण त्यावेळेला नवरा बायको एकमेकांचं नातं टिकवून ठेवायचे. सोडून जायचा पर्याय नव्हता त्यावेळेला, म्हणून ते एकमेकांना असे छान घट्ट धरून राहायचे रे. म्हणजे त्यांच्या नात्याला बहरायला पण कधीतरी कुठून तरी सुरुवात झाली असेल ना.
प्रत्येक नात्याला छान फुलायला त्याचा वेळ द्यावा. जरा पाणी द्यावं रे नात्याला, मगच फुलं खुलून उठतील, नाही का रे? पार्थ म्हणतो बाबा पण हे दोन्ही बाजूने वाटायला हवं ना. पार्थचे बाबा म्हणतात अर्थातच दोन्ही बाजूने वाटायलाच हवं. संसार दोन जीवांचाच असतो रे, कोण्या एकाचा नसतो, दोन जीवांचाच संसार असतो ना. आता जीवा म्हणतो बाबा तुम्ही आत्ता जे बोललात ते इन जनरल घडतं ना. त्या लग्नांबद्दल बोलताय ना, म्हणजे कधी कधी अशी लग्नही होतात जी विचित्र सिच्युएशन मध्ये होतात, म्हणजे ती चूक करेक्ट करण्यासाठीही ती माणसं वेगळी होऊ शकतात ना. आता जीवाचा हा प्रश्न पार्थच्या बाबांना कळला, म्हणजे त्याच्या बाबांना कळला. आता जीवा म्हणतो बाबा असं होऊ शकतं ना. मग त्यांच्या लक्षात आलंय की हे मनातलं बोलताय आणि त्यांनी अतिशय छान आणि प्रॉपर उत्तर दिलंय बरं का. हा प्रसंग मला आवडला आणि सीन सुद्धा. आता पार्थचे बाबा म्हणतात हो होऊ शकतं ना. आता तुमच्या दोघांची लग्न नाही का विचित्र परिस्थितीत झाली, पण नाही तुम्ही दोघांनी नंदिनी आणि काव्यापासून वेगळं व्हायचा विचार केला का कधी? काय रे पोरांनो, केला का? नाही ना. दोघं पण आता मनातून घाबरतात बरं का. आता पार्थचे बाबा म्हणतात काय नाही, म्हणजे तुम्ही दोघांनी म्हणा किंवा काव्याने नंदिनीने कधी असा विचार केला का? कारण तुम्ही संबंधच पोरं आहात नाही का, म्हणजे असा विचारही तुमच्या मनाला शिवणार नाही हे माहिती आहे मला. आता बघा यांच्यावर खूप असं बॉद्रेशन येत आहे बरं का. आता हे पुढे म्हणतात पोरांनो चुकून शिवलास ना तुमच्या मनाला हा विचार तर अरे तुमचा मित्र आहे ना, बोला तुमच्या मित्राशी येऊन बोला, अरे मी आहे ना. परस्पर निर्णय घेऊ नका पोरांनो. अरे लग्न फक्त दोन जीवाचं होत असलं ना तरी सुद्धा इमोशन्स अख्ख्या फॅमिलीचे जोडलेले असतात रे. प्रत्येक माणसात अवगुण असतात पण चांगले गुण पण असतात रे. आणि आपल्या माणसांकडे जे चांगलं आहे ना ते माणूस हातातून निसटून गेलं ना मग कळतं आपल्याला. लाखात एक वाक्य बोलले प्रेक्षकांनो हे. पण बघा पोरांनो उशीर व्हायच्या आधी जरा विचार करा. आता असं म्हणून त्यांना कोणाचा तरी फोन आला बरं का, आणि ते फोनवर बोलत बोलत निघून जातात. आता हे दोघं जण एकमेकांमध्ये विचार करायला स्वतःला भाग पाडतात की खरंच आता यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो यांचा योग्य आहे की नाही. आता इथून पुढे खरी मालिकेला सुरुवात होणार आहे प्रेक्षकांनो. आज असं दिसतंय सुरुवात जरी बोरिंग असली ना तरी इथून पुढचे सीन तुम्हाला खूप आवडणार आहे. आता बघा पार्थ त्याच्या खोलीत आलाय, हळू चाललात, इकडे जीवा पण नंदिनीकडे आलाय आणि हे दोघेही जोडी सोबतच म्हणतात नको नको आपण घरच्यांना नको सांगूयात घटस्फोट घेतोय म्हणून. इकडे काव्या आणि पार्थ सोबत बोलतात आणि इकडे नंदिनी आणि जीवा सोबत बोलतात. छान प्रसंग दाखवलाय त्यांनी. आता टेन्शन आलंय या सगळ्यांना की घरच्यांना सांगितलं तर काय परिणाम भोगावे लागतील, समजलंय यांना. आता थोडक्यात मला असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो की खरंच यांच्या आईवडिलांनी हे नाटक केलंय. यांना एक इमोशनल बॉद्रेशन आणायचं म्हणा किंवा एक इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणायला हरकत नाहीये, असं काहीतरी प्रकार झालेला दिसतोय मला. नक्की आज सगळ्यांनी कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. आज सीन जरा सिरियस होता मालिकेचा. तर पहा पार्थ म्हणतो काव्या तुम्हालाही असंच वाटतंय ना की सांगायला नको. मग काव्या म्हणते हो मला असंच वाटतंय. आता नको सांगायला घरच्यांना. नाही म्हणजे सांगायला तर लागणारच आहे पण जरा वेळकाळ बघून आणि जरा हळूहळू घरच्यांच्या मनाची तयारी करून मग सांगूया. पार्थ म्हणतो हो मला पण असंच वाटतंय. मला वाटलं होतं की बाबा प्रकरण चांगलं हँडल करतील पण बाबा पण खूप टेन्शनमध्ये. पार्थ म्हणतो बाबांसाठी पण हा इमोशनल डॅमेज असेल. आता इकडे नंदिनी हेच म्हणते हे बघा आईंची अवस्था मला बघवत नाहीये हो, आणि बघा ना बाबांची अवस्था काहीशी अशीच झाली आहे. हे बघा आपण जर खरंच घटस्फोट घेतला तर काय अवस्था होईल आईंची. मग जीवा म्हणतो खरं सांगू तुला नंदिनी मला हीच भीती वाटत होती ग. नंदिनी म्हणते हो मला पण हेच वाटत होतं. खरं तर मीच म्हणत होते मगाशी सांगूया आत्ताच्या आत्ता पण नको घाई करूयात, होऊ द्या थोडे दिवस होऊ द्यात. आता बघा प्रेक्षकांनो इथून पुढे तुम्ही हसणार आहात. अचानक कॉमेडी सीन चालू झालाय. हा जीवा काय करतो त्याचा टॉवेल फटकन त्या दिवाणवर फेकतो. नंदिनी म्हणते अरे चालू केला सुरुवात पसारा करायला. काय हो पसारेवाला कशाला पसारे करता हो सतत. जीवा म्हणतो अरे चालू झालं तुझं नंदिनी, वेळ काय काळ काय, अरे तू केव्हाही भांडतेस यार. नंदिनी म्हणते अहो पण तुम्ही काही विचार करा ना पसारा करायच्या आधी. अहो तुमच्या हाताला काही वळणच नाही हो. जीवा म्हणतो अगं आहेस ना 6 महिने माझ्या डोक्यावर, मग लाव ना मला वळण, लाव माझ्या हाताला वळण. नंदिनी म्हणते मग काही 6 महिने तुमचे पसारेच आवरू का. जीवा म्हणतो कोणी सांगितलं तुला पसारा आवरायला. नंदिनी म्हणते मग कोण आवरणार आहे तुमचा पसारा, तुम्हाला ना शिस्तच नाहीये. आता जीवा मुद्दाम तिथे पसारे करतो आणि म्हणतो नाहीये शिस्त मला, नाही मला पसारा आवरलेला आवडत नाही, मी पसारा करणार. नंदिनी म्हणते मला नाही आवडत पसारा, मी हा पसारा उचलणार.
अरे देवा, हसू आलं मला. छान दाखवलाय हा सीन. आता पुढे बघा, काव्य आणि पार्थचं पण अशीच गंमत घडली. पार्थ म्हणतो नको नको, आईची काय अवस्था होईल, आपण आईला घटस्फोटाचं सांगितलं तर. आता काव्या म्हणते हो खरंय तुमचं, पण नाही नाही आपण नाही सांगू शकत आता घरच्यांना. पार्थ म्हणतो आपण सांगावं तर लागेल ना आपल्याला, कसं सांगायचं हा मोठा प्रश्न आहे ना, कधी ना कधी सांगावंच लागेल. काव्या म्हणते हो, मगाशी आम्ही ना मानिनी काकूंना खोलीत घेऊन गेलो ना, तेव्हा मानिनी काकूंनी आम्हाला एकत्र बसवलं, खूप बोलल्या होत्या आमच्याशी, त्या खूप इमोशनल झाल्या होत्या. मला म्हणाल्यात की तुम्ही मुली आहात आमच्या, काही झालं तरी आम्हाला सोडून जाऊ नका पोरींनो. अहो पार्थ मला कळत नाहीये, त्या एवढ्या इमोशनल झाल्यात, कसं काय घर सोडून जाऊ आम्ही, कशी सोडू घरातली माणसं, आता काय करणार मी कोणास ठाऊक. आता अचानक पार्थ म्हणतो मग नका जाऊ ना माहेरी तुम्ही. आता इथून पुढे बघा प्रेक्षकांनो, आणि कोणाचा सीन आवडला ते मला कमेंट करून सांगा. आता काव्या त्याच्याकडे बघायला लागते. पार्थ म्हणतो हो ना, पण पुढचे 6 महिने आता तुम्हाला याच घरात राहायचं आहे ना. आता इथे काय झालं प्रेक्षकांनो मला कळलंच नाही. पार्थ असं बोलता बोलता बचकन खाली बसतो बरं का. आता मला एका क्षणाला असं वाटलं की पापड तुटला की काय, असं करकर करकर आवाज आला. आता काव्या पण बघायला लागते, पार्थ तिच्याकडे बघायला लागतो. काव्या म्हणते कसला आवाज झाला, तुम्ही आता बसलात ना. पार्थ म्हणतो हो आवाज झालाय कसला तरी. आता त्याने ना ती बेडशीट उचलून पाहिली बरं का. त्या बेडशीटच्या खाली काव्याचे ते रीडिंग ग्लासेस होते, ते फुटलेत पार्थकडनं. तो बसला बाई त्याच्यावर आणि ते फुटले. आता काव्या म्हणते काय झालं, काय 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 तुटलं, कसला आवाज आला. पार्थ काही दाखवत नसतो तिला, कारण पार्थला लक्षात आलंय आता काव्य त्याच्याशी भांडेल. आता ती खूप अशी उघडून बघायचा प्रयत्न करते. पार्थ झाकत असतो, काही नाही झालं, कशाचं नाही आला आवाज. पण काव्या मात्र बळजबरी ती चादर काढते आणि पार्थला दाखवते काय आहे सरका मला बघू द्या, हे माझे चष्मे फोडलेत तुम्ही पारदेश. आता तो कोणत्या तोंडाने बोलेल, हो मी बसलो आणि माझ्या वजनाने ते फुटले. आता तो जरा वेगळीच रिॲक्शन देतो. पार्थ म्हणतो हा हे रीडिंग स्पेक्स आहेत तुमचे. मग काव्या म्हणते कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना, 4 डोळे असून तुम्हाला दिसलं नाही का, तुटलं, हे तुटलं. पार्थ म्हणतो अरे 4 डोळे असल्यावर काय असं चादरीच्या खालचं दिसतं का, मोडला तो. काव्या म्हणते तुम्ही धपकन खाली बसलात म्हणून मोडला तो. पार्थ म्हणतो ती काय ठेवायची जागा आहे का, तिथे बसणारच ना माणूस आणि ते मोडलच ना बसल्यावर. सॉरी प्रेक्षकांना, असं कंट्रोल नाही होत आहे. काव्या म्हणते मला जिथे मर्जी वाटली तिथे मी चष्मा ठेवणार. पार्थ म्हणतो मग मलाही जिथं पाहिजे तिथं बसाल मी, मग मोडू दे, काही मोडायचं तर मला नाही काही फरक पडत, असं म्हणून तो हसायला लागतो. आता काव्या म्हणते बरोबर आहे ना, तुमचे रीडिंग स्पेक्स नाही आहेत ते माझे आहेत ना, तुम्हाला कशाला फरक पडेल, मला फरक पडेल. बघा आता कसं वाचू मी. आता पार्थ अजून हसायला लागतो आणि मग तिला म्हणतो असं चष्मा वर करून वाचा. काय नाटकं करता हो काव्या, 2 दिवस तुटले स्पेक्स तर काय फरक पडतोय एवढं, जशा आधी वाचत होत्या तसं वाचा ना. आता काव्या म्हणते 1 मिनिट, ओ पार्थ देशमुख तसं असेल ना तर दस्तूर खुद्द पार्थ देशमुख तिकडे मोहिते सदनमध्ये कशाला आले होते, डिलिव्हरी बॉय बनून चष्मा द्यायला कशाला आले होते सांगा. पार्थ म्हणतो हां चुकलंच माझं, चुकलं, नसतं यायला पाहिजे होतं मी रात्री, नाही आधी आय कार्ड द्यायला आलो होतो, नंतर चष्मा द्यायला आलो होतो, आता नाही देणार मी, आता नाही देणार तुम्हाला काही, 6 महिने करा सहन मला. आता असं म्हणून तो निघून जातो. काव्या म्हणते नकोय मला काही तुमचे फेवर नकोयत मला. पार्थ देशमुख गेलात उडत. आता तिकडनं पार्थ जोरात ओढतो, मी काय पक्षी नाही उडायला, आणि काव्या डोक्याला हात मारते. मजेशीर प्रसंग होता ना प्रेक्षकांनो, आणि इथेच त्यांनी या सीनवर हा एपिसोड संपवला. म्हटलं ना मगाशी, अचानक अशी छान दाखवतात ना मालिका की बघतच राहावीशी वाटते, आणि कधी कधी इतकं बोर करतात ना की मला झोप येते हो प्रेक्षकांनो. तर बघा पुढचा प्रोमो काय दाखवलं. सगळ्या जोड्या समोरासमोर आल्या. तर नंदिनी म्हणते पार्थ बरं झालं आलात, मी बोलवणारच होते तुम्हाला. आता लगेच पार्थ म्हणतो कशाला या काव्याला बोलत आहे मला बोलवण्यासाठी. मग नंदिनी म्हणते तुमचं भांडण झालंय का. आता जीवा येतो तिथे, तर नंदिनीचं आणि जीवाचं पण भांडण झालंय हे पार्थ काव्याच्या लक्षात येतं. आणि या सगळ्या जोड्या एकमेकांना विचारतात येण्यासारखं तुमचं भांडण झालंय का. तर तिकडनं ही नंदिनी पण म्हणते तुमचं पण भांडण झालंय का. आता प्रेक्षकांना काहीतरी मजेशीर त्यांनी दाखवावं गड्या. आता खूप ओढाताण झाली आहे, आपणही कंटाळून गेलोय. आता काहीतरी छान रोमॅन्टिक म्हणा, मजेशीर म्हणा, या
जोड्यांना एकत्र आणायचा, असं काहीतरी प्रयत्न त्यांनी करावा, एवढीच काही ती आपल्या प्रेक्षकांची इच्छा आणि अपेक्षा आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये कळवा आणि बघत राहा लग्नानंतर होईलच. अजून असे खूप प्रेक्षक आहेत ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, असं करू नका हो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारी नवीन मालिका तुम्हाला आपल्या या चॅनलवर ऐकायला मिळेल. ती मालिका सुद्धा जबरदस्त असणार आहे. तुम्हाला माहितीच आहे शशांकची नवी मालिका येते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. टेक केअर प्रेक्षकांनो. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.